लिहिल्या किंवा कविता लिहिल्या की मला कवी म्हणून किंवा गायक म्हणून प्रसिद्धी मिळते, हा अपवाद आहे. परंतु मला काही तुम्हाला याच्यामागे 2 उद्देश सांगायचे आहेत. एक म्हणजे आपण जेव्हा गीत गातो किंवा कथा ऐकतो, त्या कथेचं तात्पर्य काय किंवा कथा कोणी सांगितली आहे, कथेचा उद्देश काय, हे सगळं आपल्याला माहीत असावं. कथा कोणी लिहिली आहे हे जरी माहीत नसेल तर त्या कथेचं ऐकल्यानंतर याचा उद्देश काय, कथा सांगण्याचा उद्देश काय किंवा हे गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. किंवा गीत, आता एखादं गीत आपण म्हणतो, तुम्ही म्हटलं तू की मी म्हटलं, एखाद्याने म्हटलं का दुसऱ्याने म्हटलं, तसं नव्हे. जे गीत आहे त्या गीताचा अर्थ काय, गीत म्हणण्यामागे, गीत सांगण्यामागे गीताचा अर्थ काय किंवा उद्देश काय हे आपल्याला जाणून घ्यायला हवं आहे. मला असं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता प्रत्येकाला हे शक्य नाही आहे, प्रत्येकाला शक्य नाही आहे आणि वेळही नाही आहे. आता घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपलं जीवन चालू आहे. आता प्रत्येकाला वेळ मिळणं शक्य नाही आहे, परंतु वेळ काढणं हे महत्त्वाचं आहे. आता वास्तविक पाहता आपली भाषा मराठी आहे. मराठी भाषेमध्ये असलेल्या कविता किंवा कथा या पहिल्यापासून आपण ऐकत आलो. त्याचा अर्थ काय, आता काही गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहेत की पूर्वी जी गाणी होती, पूर्वीची जी गाणी आहे ती अजूनपर्यंत प्रत्येकाच्या ओठावर आहेत. त्याला काहीतरी अर्थ होता. आताच्या गाण्याला अर्थ नाही असं मला म्हणायचं नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की त्या पूर्वीच्या गाण्यामध्ये किंवा पूर्वीच्या कथांमध्ये जे काही सांगितलं जातं ते थोडक्यात आणि महत्त्वाचं होतं. आता आपण म्हणतो ईसापनीतीवर ज्या कथा आहेत किंवा रामायण आहे, महाभारत आहे, ज्या कथा आहेत अशा त्या तुम्ही बघा अजूनपर्यंत गाजत आहेत. त्याच्यावर ते मालिका निर्माण होत आहेत, टी व्हीवरती ते प्रसारित होत आहेत. याचा अर्थ काय, याचा अर्थ एकच की आपल्याला त्यातलं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे. आता उगीच कोणी कथा लिहिली किंवा कोणी गाणं म्हटलं आणि मी म्हणालो तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. योग्य किंवा अयोग्य हे आपण ठरवायचं आहे. असो, पण लक्षात घ्या की काही गोष्टी आपल्याला प्रोत्साहन म्हणून कोणी सांगितलं, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, प्रोत्साहनच पाहिजे असतं. कोणत्याही गीतेला, कथेला, कला असू दे, चित्रकला असू दे किंवा गायन कला असू दे, कोणती कला असू दे, पण त्या कलेला प्रोत्साहन हे घरातून असलं पाहिजे. हे माझं महत्त्वाचं सांगणं आहे आणि तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे. उगीच आपण कोणावरही टीका करू नका. ज्या वेळेला वय असतं त्यावेळेला आपली कला दाखवायला मनुष्याला वेळ नसतो. साहजिक आहे की काही परिस्थिती जेव्हा जी असते, काही परिस्थितीमुळे तो प्रेक्षकांच्या पुढे येऊ शकत नाही, आपली कला कोणाला दाखवू शकत नाही. हे त्याचं दुःख हे त्यालाच माहीत असतं. म्हणून सांगतो की कोणीही टीका करताना फक्त त्याला विचार करा की टीका करताना प्रत्येक माणूस हा टीका करतो, पण त्याला भान नसतं. हे महत्त्वाचं आहे. आता ऐका की मी जे काही बोललो तुम्हाला त्याच्यावरही टीका होईल, मलाही कल्पना आहे, पण मी लक्ष देत नाही. हीच मोठी माझी खूबी आहे. असो, आपण मला जे प्रोत्साहन देत आहे कवितेमध्ये किंवा गाण्यामध्ये त्याचा मला अभिमान वाटतो. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण लक्षात ठेवा, मला अभिप्रायाची अपेक्षा आहे